नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर जी कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे अक्काची ममता. या कथेचा पुढचा भाग आज तुमच्यासमोर मी सादर करत आहे. मित्रांनो, या अगोदर या कथेचे आपण 2 भाग ऐकलेले आहेत. जर तुम्ही या अगोदरचे भाग ऐकले नसतील तर तुम्हाला काय घडलं हे क्लिअरपणे माहीत होणार नाही. त्यासाठी मी आपणास अशी विनंती करतो की कृपया चॅनलच्या पेजवरती जाऊन तुम्ही या अगोदरचे भाग ऐकायचे आहेत. त्यानंतर तुम्ही सदरील कथा ऐकायची आहे. मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घालवता आता मी कथेच्या थेट पुढच्या भागाला सुरुवात करत आहे. तर मी बाथरूममध्ये गेल्यानंतर अक्का तिथे भोंगळी होऊन आंघोळ करत होती. हे दृश्य पाहिलं. अक्काने मला विचारलं, "अरे राजेश, कसा काय अचानकच आत आलास? आणि थोडा दरवाजा वगैरे वाजवायचा की नाही? थेट आत येतात का कधी कुठं?" तसं मी म्हणालो, "अक्का, मला काय माहीत तू आंघोळ करत आहेस म्हणून." आणि मी माझे डोळे घट्ट मिटले. मी तिला म्हणालो, "मला लघवी खूप जाम आली होती, त्याच्यामुळे मी बिनधास्तपणे आलो. अगोदर मी बघितलं तुला किचनमध्ये, परंतु तू काही मला किचनमध्ये दिसलीच नाहीस. त्याच्यामुळं मला वाटलं तू वरच्या मजल्यावरच्या खोल्यांची साफसफाई करत असशील. त्याच्यामुळे मी बिनधास्त बाथरूममध्ये घुसलो. आणि हो अक्का, तू पण जर बाथरूमला आतून कडी लावली असतीस तर हे सर्व काही घडलंच नसतं." तशी ती मला म्हणाली, "अरे बाळा, मग काय झालं? मी कडी लावून आंघोळ केली किंवा उघडी ठेवून आंघोळ केली तर काय होणार आहेस? तू माझ्या लेकरासारखाच आहेस. ये आत ये. आणि हो, तुला एक सांगायचं आहे, अगोदरच तुझ्या त्या भागावर सूज आली होती. काहीतरी तुला काल चावलं होतं ना? अगोदरच त्रास होत होता. रात्री किती वेळ तर मी त्याला हातात घेऊन झोपले होते. आणि आता मात्र तू जर लघवी अडवून ठेवलीस तर आणखीन काहीतरी इन्फेक्शन व्हायचं. त्याच्यामुळं काढ इथंच आणि कर लघवी. आता तू तर माझं सगळं शरीर बघितलंच आहेस आणि तू काही एवढा मोठा झाला नाहीस. मी तुला खूप लहानपणापासून बघते. तू माझ्यासमोर जन्मलास. तुला उघडं नागडं भोंगळं सर्व अवस्थेत मी बघितलं आहे. त्याच्यामुळं मला लाजायचं काय? मला पण तू लाजू नकोस. आणि आता तू तर सर्व काही बघितलंच आहेस, त्याच्यामुळं तुला पण लाजायचं काही विषयच नाही. मी तर लाजत नाही, तू पण लाजू नकोस." अक्का जसं बोलत होती तसं माझं बांबू आणखीन परत कडक होऊ लागला होता. मग ती माझ्या नळाच्या तुटीच्या जवळ आली. मला तिनं माझ्या हाताला पकडलं आणि तिनं मला जवळ खेचलं. मला लगेचच म्हणाली, "काय रे, किती लाजळू आहेस? बघ ना, मी एक स्त्री असून लाजत नाही आणि तू मात्र एक पुरुष असून लाजतोस. आणि एवढा मोठा तू काही घोडा झाला नाहीस. तू आणखीन खूप लहान आहेस बच्चू." असं म्हणून तिनं माझा कान फिरवला. एकतर अशा चुका करायच्या नाहीत आणि जर केल्या तर पुढच्या गोष्टीला तयार राहायचं. मग मी म्हणालो, "अक्का, हे सर्व काही मी जाणीवपूर्वक केलं आहे असं तुला म्हणायचं आहे की काय?" ती मला म्हणाली, "अरे बाबा, मी कधी म्हणले तुला असं? तू जाणीवपूर्वक केलं आहेस असं मी काही म्हणले नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की जे काही झालं ते अनावधानानं झालं, चुकून झालं. तू पण चुकूनच आलास आणि मी पण चुकून दरवाजा बंद केला नाही, कडी लावली नव्हती, कारण तू आत येशील असं मला काही वाटलं नव्हतं." मग मी तिला म्हणालो, "ठीक आहे अक्का, जाऊ दे. मी बाहेर जातो आणि थोड्या वेळानंतर लघवी करा येतो." परंतु अक्काने मला सोडलेच नाही. तिनं माझा बरमुडा सरळपणे खास करून खाली ओढला आणि ती मला म्हणाली, "अरे तुझी काढ तोटी बाहेर आणि सोड पाणी इथंच. किती वेळ आता थांबणार आहेस? तुला मगाशीच म्हणलं ना, इन्फेक्शन जर झालं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तुझे आईवडील माझ्या नावानं खूप बोंबलतील. आणि हो, लघवी कधीच अडवून ठेवायची नाही. त्याच्यामुळं मूतखडा होतो, अनेक प्रकारचे नाना प्रकारचे आजार होतात. त्याच्यामुळे लघवी कधीच रोखून धरायची नाही. जेव्हा पण लघवी येईल त्यावेळेला बिनधास्त करायचं." असं म्हणून तिनं माझा बरमुडा जसा खाली खेचला तसं मी एकदम उघडा झालो. माझा दांडा तिनं हातात पकडला आणि सरळ पुढे केला आणि ती म्हणाली, "बापरे, किती ताठरलं आहे रे याच्यामध्ये. किती बघ कसं किती पाणी साचले ते. सोड लवकर पाणी, चालू कर नळ तुझा." मी आता काय करावं मला काही समजत नव्हतं. मी लाजू लागलो. माझं काही तोटी चालू होत नव्हती. अक्काच्या ते लक्षात आलं. अक्का त्याच्यावर हळूवारपणे हात फिरू लागली आणि तिनं लगेचच तोंड खाली घेऊन गेलं आणि तिनं त्या टोकाला फुंकर मारायला सुरुवात केली. मला लगेच म्हणाली, "राजेश, इथंच मुंगी चावली होती ना रे?" असं म्हणून ती एकदम तिला माझ्या त्या नळाला तिनं तिच्या डोळ्याच्या जवळ घेऊन गेली. आता ती त्याला तोंड लावते की काय असे मला वाटू लागले, परंतु असं काही झालं नाही. अक्काने स्वतःवर संयम ठेवला. स्वतःवर थोडा तिनं कंट्रोल केला होता. काही वेळातच लगेच ती मला म्हणाली, "राजेश, काय झालं? अरे चालू कर ना नळ तुझा." आता मात्र मला नळ चालू केल्याशिवाय काही पर्याय नव्हता. मग मी तिला म्हणालो, "अक्का, तू बाजूला हो, तुझ्या अंगावर येईल." परंतु तिनं माझं काही ऐकलं नाही. ती मला म्हणाली, "अरे येऊ दे अंगावर, कर चालू तू. हे किती बघ, किती मध्ये पाणी साठून बसले आणि एवढं पाणी साठल्यानंतर हे तर
असं होणार झालं ना, याच्यामध्ये बघ अजिबात लवचिकपणा नाही, असं म्हणून ती त्याला वाकडं तिकडं करू लागली. त्याला दाबू लागली, मुडपू लागली. परंतु त्याच्यामध्ये ताठरता जास्त होती. आतमध्ये स्टोरेज जास्त वाढलेलं होतं. मग अक्का मला म्हणाली, अरे आता लिटरभर सांडणार आहे की 2 लिटर सांडणार आहे, कर ना चालू तुझी तुटी. मी म्हणालो, ठीक आहे अक्का, करतो चालू, पण जरा थांब, मला संयम होऊ दे, थोडासा धीर धरू दे मला. तशी ती म्हणाली, आता काय मुहूर्त बघायचे की काय, तुझ्या पाण्याची धार बघायचं आहे मला, कारण कालच्या मुंगी चावल्यामुळे जर काही इन्फेक्शन वगैरे झालं असेल ना, तर दवाखान्यात वगैरे दाखवावं लागेल. आणि हो, ह्याच्यामध्ये लवचिकपणा अजिबात नाही, थोडीशी मालिश वगैरे करून घ्यावी लागेल. तसं मी म्हणालो, का ग का का मालिश करावी लागेल. तशी ती म्हणाली, तुला सरसो का तेल माहीत आहे का. तसं मी म्हणालो, सरसोचं तेल, हो घरामध्ये आहे ना. मग ती मला म्हणाली, हो का, घरामध्ये आहे का सरसोचं तेल. मी म्हणालो, हो. मग अक्का लगेच मला म्हणाली, का, कशासाठी आणलं आहे आणि कोणी आणलं आहे. मी म्हणालो, मोठ्या दीदीनं घेऊन आली आहे. मग ती म्हणाली, हां बरोबर आहे, म्हणूनच तुझ्या मोठ्या दीदीचे खूपच मोठे आहेत, हो ना. मला काही समजलं नाही असं मी दाखवत होतो. ती हसू लागली. मग मी म्हणालो, का ग अक्का, काय झालं. तशी ती म्हणाली, त्या सरसोच्या तेलानं मोठी दीदी तुझी काय करते तुला माहीत आहे का. मी नकारार्थी मान हलवली आणि म्हणालो, नाही बाबा, मला काय माहीत असणार. तिनं मला कशासाठी तर घेऊन ये म्हणून सांगितली होती, मीच आणून दिलो आहे, परंतु ती त्याचा काय वापर करते मला काय माहीत, आणि मी तर कशाला विचारू. मग अक्का मला म्हणाली, अरे विचारायचं ना कशाला पाहिजे ते तेल म्हणून. मग मी म्हणालो, तिने तर मला कधी सांगितलं नाही, तूच सांग ना अक्का. तशी ती मला म्हणाली, तुला खरंच सांगू का मी. मी म्हणालो, हो ना अक्का सांग. मग तिनं तिच्या स्वतःच्या गोळ्याकडे हात दाखवला आणि मला म्हणाली, याचा आकार लहान आहे की मोठा. मी म्हणालो, मोठा आहे. तशी ती म्हणाली, सर्वांचे मोसंबी एवढीच असतात, सर्वांचे एवढे काही मोठे नसतात, हे तर तुला माहीत आहे. मला सर्व काही माहीत होतं, परंतु मी मुद्दा म्हणालो, नाही बाबा छे, आपल्याला काय माहीत असणार, आणि आपण कशाला कोणाचे मोठे आहेत की बारीक आहे बघायला जावं. मग अक्का हसू लागली आणि मला म्हणाली, खरोखरच तू खूप बुद्धू आहेस, खूप वेडा आहेस तू. मी आता गप्पच बसलो. माझ्या गप्प बसल्यावर अक्का म्हणाली, अरे रागवलंस की काय. तसं मी म्हणालो, नाही बाबा, मी कशाला रागवू, मला जी गोष्ट माहीतच नाही त्याच्याबद्दल चर्चा तर कशाला करू, आणि आपल्या गरीबाला सांगणार तरी कोण. असं म्हणून मी माझी मान खाली घातली आणि थोडासा निराश झाल्यासारखं दर्शवू लागलो. मग ती मला म्हणाली, अरे नाराज होऊ नकोस, मी आहे ना तुला सर्व काही सांगायला, मी सर्व तुझी मदत करते आणि तुला सांगते पण. ते सरसोचं जे तेल आहे ना, त्या तेलानं मालिश करतात, ही गोष्ट लक्षात असू दे. मग मी म्हणालो, मोठी दीदी कशाचं मालिश करत असाल. तसं तिनं स्वतःच्या गोळ्याकडे हात दाखवला आणि लगेच मला म्हणाली, मी सुद्धा मालिशच करते आणि सरसोच्या तेलानंच करते. मी म्हणालो, हो का, म्हणून तर एवढी घट्ट आहेत का. लगेच अक्का म्हणाली, वाह, आलास ना बरोबर. तसं मी म्हणालो, कुठं. मग अक्का म्हणाली, तिथंच, कुठं येणार, तुला कसं कळालं हे कडक आहेत म्हणून. आता मला काय बोलावं काही समजत नव्हतं. मग मी अक्काला म्हणालो, अक्का त्यांच्या दिसण्यावरच दिसते ना, त्याच्यामध्ये टणकपणा आहे तो. मग अक्का म्हणाली, ठीक आहे, तू जे म्हणतोस ते बरोबर आहे, हे एकदम मस्त आहेत, हो ना. मग मी म्हणालो, हो. मग अक्का लगेच म्हणाली, तुला आवडले का. मी म्हणालो, मला आवडून किंवा न आवडून काय होणार, मला आवडलं तर तू का मला देणार आहेस का. तसं अक्का मला म्हणाली, तुला खेळायचं का यांच्यासोबत. तसं मी माझी मान खाली घातली. मग अक्का मला म्हणाली, आत्तापर्यंत कधी कोणासोबत खेळला आहेस की नाही. मी नकारार्थी परत मान हलवली आणि म्हणालो, छे बाबा, आपल्याला कोण खेळा देणार. मग ती मला म्हणाली, बरं ठीक आहे, एक गोष्ट तुला विचारू का. मी म्हणालो, हो ना अक्का, विचार ना, काय विचारायचं ते. मग ती मला म्हणाली, जर तू याच्याबरोबर कोणाच्या खेळला नसशील तर कोणी खेळलेलं तर बघितलं असशील ना. तसं मी म्हणालो, हो ना, मी ताईच्या गोळ्यांसोबत खेळत असताना बघितलं आहे. अक्काचे डोळे आता थोडे मोठे झाले. मग अक्का हळूच मला म्हणाली, कोण रे, कोण खेळत होतं तुझ्या ताईच्या गोळ्यांसोबत. मग मी म्हणालो, शेजारचा पंडित. मग अक्का एकदम थबकली. तिने मला जवळ घेतलं आणि मला म्हणाली, जे काही झालं होतं ते मला सविस्तर सांगशील का. मी म्हणालो, हो, का नाही सांगणार. मग अक्कानं मला विचारलं, सांग ना काय झालं होतं. मग मी म्हणालो, त्या दिवशी दुपारी 12 वाजता मी शाळेतून घरी आलो आणि माझ्यापुढं ताई आली होती. मी 10-15 मिनिटे माझ्या मित्रांसोबत बाहेर थांबलो होतो. तिथेच मी काहीतरी गप्पा गोष्टी करत थांबलो आणि ताई पुढे आली. आता नेहमीप्रमाणे मी टिंगलटवाळ्या करत पाठीमागे होतो आणि रोज पण तसंच व्हायचं. ताई घरी 12 वाजता पोहोचली की मी 12:30-1 वाजता पोहोचायचो. परंतु त्या दिवशी मात्र काहीतरी कारणामुळं मी लवकर घरी आलो आणि जसं मी घरामध्ये जवळ आलो तसं ताईचा मादक आवाज, ताईच्या तोंडातून कसल्या तरी मादक शिस्काऱ्या बाहेर येत होत्या. आह आह, हळू, ओ ओ, अशा प्रकारे ताई आवाज काढत होती. अशाच प्रकारचे काहीतरी आवाज मला समजले
आणि मी खिडकीतून हळूच आत डोकावून बघितलं. जसं मी आत बघितलं तसं माझ्या लक्षात आलं, पंडित ताईच्या बॉलसोबत खेळत होता आणि ताईलासुद्धा खूप मजा येत होती. त्याच्यासोबत खूप जोशमध्ये होती हे माझ्या लक्षात आलं. मग आता मी त्या दिवशी पूर्ण खेळ बघितला. तसं अक्कानं मला लगेच थांबवलं. थांब थांब थोडंच थांब. मी म्हणालो ठीक आहे काय? तसं अक्का म्हणाली, तू पूर्ण खेळ बघितलास म्हणजे काय? आता पुढचं जर सांगावं तर मला सर्व काही माहीत आहे हे अक्काला समजलं असतं. मग मी अक्काला म्हणालो, हेच पंडित ताईच्या गोळ्यांना तोंड लावत होता, त्यांच्यासोबत खेळत होता, त्या दोघांना पण काहीतरी मजा येत असावी. मग अक्काने लगेच मला पुढे विचारले, असं किती वेळ करत होते ते? मग मी लगेच इकडे तिकडे बघितलं. तसं अक्का म्हणाली, अरे या बाथरूममध्ये आपण दोघंच आहोत आणि अख्ख्या घरामध्ये आपण दोघेच आहोत. आपल्या दोघांशिवाय घरामध्ये तिसरा कोणीच व्यक्ती नाही. त्याच्यामुळे तू एकदम बिनधास्तपणे सांग काय झालं ते. मी नाही सांगणार कोणाला. मी ठीक आहे असं म्हणालो आणि लगेच अक्काला म्हणालो, अक्का बाकी काही माहीत नाही, परंतु पंडित मात्र ह्याच्यासोबत खेळत होता, ह्यांना दाबत होता. मग अक्का म्हणाली, पंडित असं दाबत होता तर पंडितला पण मजा येत होती का रे? मी म्हणालो, काय माहीत बाबा, परंतु त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरून मला तर वाटत होतं पंडितला पण खूप मजा येत असावी. मग अक्का मला म्हणाली, अशी मजा तुला पण घ्यावी असे वाटले असेल ना? मी म्हणालो, हो ना अक्का, मला पण वाटलं. मग मग काय झालं? अक्कानं विचारलं. मग मी म्हणालो, अक्का मी ताईला म्हणालो मला पण तसं दाबू दे. मग लगेच अक्का म्हणाली, अरे थांब थांब थांब, तू ताईला लगेच म्हणालास का? म्हणजे आत गेलास का तू लगेच त्या दोघांचा खेळ चालू असताना? तसं मी म्हणालो, छे गा अक्का, मी कसं काय आत जाईन? आतून तर ताईनं दरवाजा बंद करून घेतला होता, तिनं दाराला कडी लावली होती. मग अक्का मला म्हणाली, मग तू ते ताईला कधी म्हणलास मला दाबू दे म्हणून किंवा खेळू दे म्हणून? मी तिला म्हणालो, अक्का मी सांगतोय परंतु तुला काही दम धरत नाही, तू डायरेक्ट पुढचंच विचारतेस बाबा, मला सांगू पण देत नाहीस. मग अक्का मला म्हणाली, बरं बरं ठीक आहे सांग, तुझ्या हिशोबाने सांग, मी फक्त ऐकते. मग मी म्हणालो, त्या दिवशी त्या दोघांचा खेळ संपल्यावर मी घरामध्ये गेलो. घरामध्ये गेल्यानंतर ताई मला जेवायला विचारत होती, जेवायला वाढू का? तेव्हा मी म्हणालो, मला जेवायचं नाही, मला दूध प्यायचं आहे. मग ताईनं मला सांगितलं, त्या पातेल्यामध्ये दूध आहे आणि तिकडं ग्लास ठेवला आहे, तू घेऊन स्वतः पी. अक्का लगेच म्हणाली, मग काय झालं, तू काय म्हणलास? मी म्हणालो, मी ताईला म्हणालो मला तसलं दूध प्यायचं नाही. मग ताईनं मला विचारलं. मग मी तिला म्हणालो, मला निक्कं दूध प्यायचं आहे. मग ताई मला म्हणाली, अरे म्हशीचं दूध सकाळी निक्कं काढलेलं असतं, तापवण्याच्या अगोदर उद्या सकाळी पी किंवा संध्याकाळी पी, आता तुला मी निक्कं दूध कुठलं देऊ? तसं अक्का लगेच म्हणाली, मग काय झालं, काय म्हणाली लगेच ती, आणि तू काय सांगितलंस? मी म्हणालो, हो ना अक्का बघ, ताई मला म्हणाली तू निक्कं दूध रात्री तर पे किंवा सकाळी पे, तुला प्यायला भेटेल. मग मी तिला म्हणालो, मला तसलं दूध नाही पाहिजे. मग ताईचा चेहरा थोडा त्रासिक झाला. तिनं मला विचारलं, तुला नेमकं काय म्हणायचं आहे? मला काही समजलं नाही. मग मी हळूवारपणे ताईच्या जवळ गेलो आणि तिला म्हणालो, तू पंडितला दुपारी जे दूध पाजत होतीस तेच दूध मला पण प्यायचं आहे. तिनं आता पुढं काय बोलावं तिला काही समजत नव्हतं. मी काही बोलण्याच्या अगोदरच अक्कानं लगेच मला विचारलं, मग रे मग काय म्हणली, पाजवते म्हणली का, पाजवली का तुला? मी म्हणालो, कशाचं डोंबलं, कशाचं काय अक्का, कशाचं दूध पाजवते? तिनं एक खणखणीत माझ्या कानाखाली लगावली आणि लगेच मला म्हणाली, थांब येऊ दे आईला, सांगते आता तुझं नाव, तुला दूध प्यायचं आहे का, तोंड लावून थांब, आता येऊ दे आईला. मग अक्का म्हणाली, मग काय झालं, सांगितलं का तिनं आईला, आणि नंतर काय रामायण घडलं मग? मी म्हणालो, अक्का ती काय आईला सांगते? मी थोडासा घाबरलो, माझी पार फाटली होती, काय करावं आणि काय नाही मला काही सुचत नव्हतं, परंतु तरीसुद्धा मी धीर एकवटला आणि तिला म्हणालो, हो हो ठीक आहे, सांगून टाक तू, जाऊ दे, तू काय सांगतेस, संध्याकाळी आई घरी आली की मीच सांगतो आईला की तू पंडितला कशी दूध पाजत होतीस ते, आणि होऊ दे का व्हायस ते, आता मात्र नाही ऐकणार, रोज रोज तू मला बाहेर बसवतेस आणि रोजच तू पंडितला दूध पाजवतेस. तसं अक्का लगेच मला म्हणाली, म्हणजे पंडितला ती रोजच दूध पाजत होती का, तू रोज बघत होतास का? मी म्हणालो, नाही गा अक्का, मी कसं बघणार, मी तर त्या दिवशी पहिल्यांदाच बघितलं होतं, परंतु पंडित रोज घरी यायचा, संध्याकाळी मुक्कामाला घरी असायचा, सगळे झोपले की तो आमच्या अंथरुणात येऊन झोपायचा आणि सकाळी आम्ही सगळे उठायच्या अगोदर तर तो उठून जायचा. म्हणून मी अंदाज लावला आणि ताईला एक डोस भरला. मग लगेचच अक्का मला म्हणाली, मग रे मग काय झालं पुढं, सांग ना लवकर काय झालं ते, मला खूप उत्सुकता लागली आहे बाबा, काय झालं ते. मी अक्काकडे बघत बघत तिला म्हणालो, मग अक्का ताई मला म्हणाली, थांब सांगतेच आईला, परंतु मी पण तेवढ्याच बेडरपणे म्हणालो, हो हो सांग, तुला काय सांगायचं सांग, मी पण मला जे सांगायचं आहे ते सांगतो, आणि तू रोज काय करतेस ते सगळं काही मला माहीत आहे. मी अंदाजे हवेत गोळी मारली होती. मग अक्का मला म्हणाली, मग काय झालं? मग थोड्या वेळानंतर ताई स्वतःच माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, तुझ्या पाया पडते, तू आईला किंवा पप्पांना कोणाला काही सांगू नकोस. मग मी तिला म्हणालो, नाही नाही जे आता मी सांगणारच.
मग ताई मला म्हणाली, अरे मी तुला सांगते ना सांगू नको म्हणून. मी म्हणालो, तू मला किती रागवलीस, तू माझ्या अंगावर आलीस, खेकसलीस, मी काहीतरी बोललो का? मग अक्का म्हणाली, मग काय झालं, पाजवली का तुला? मी म्हणालो, सांगतोय ना अक्का, थांब तरी, थोडं तरी दम धर, किती तू गडबड करतेस. मग अक्का म्हणाली, बरं बरं ठीक आहे, अरे नाही ही कहाणी खूपच रोचक सांगतोयस. तसं मी म्हणालो, अक्का ही कहाणी नाही गं, ही खरं खरं जे घडलं ते सत्य आहे आणि जे सत्य आहे ते तुझ्यासमोर मी मांडत आहे. मग अक्का म्हणाली, बरं बरं ठीक आहे, पुढं सांग. मग मी म्हणालो, ताई मला जवळ घेतली. ताईनं जसं मला जवळ घेतलं तसं तिनं माझं तोंड तिच्या छातीला चिटकवलं आणि ती मला म्हणाली, तू खूप हुशार आहेस ना, तुला मी दूध पाजते, परंतु ही योग्य वेळ नाही. मग मी तिला म्हणालो, मग योग्य वेळ कधी येणार, मी मेल्यावर का? ती म्हणाली, अरे असं का बोलतोस रे, तुझी पूजा झाली नाही आणखीन, तुझी जेव्हा पूजा होईल ना तेव्हा हे दूध तुला पाजवेन मी. आता तू खूप लहान आहेस, तुला पाजवता येत नाही. माझं बोलणं चालू होतं आणि अक्का मध्ये मध्ये टोकत होती. ती लगेच मला म्हणाली, म्हणजे कसली पूजा असते? मित्रांनो, पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही, कारण कथा थोडीशी मोठी आहे, त्याच्यामुळं खूप जास्त टाईम जातो आहे. कथेचा पुढचा भाग मी लगेचच अपलोड करणार आहे. बाय बाय मित्रांनो, भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये.